अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. कशा आहात मित्र आणि मैत्रिणींनो? आय होप मस्त असाल आणि मस्तच राहा. तर मैत्रिणींनो, अतिशय महत्त्वाचा विषय आहे जे घट बसवतात. आपण आज बोलणार आहोत. घट बसवण्यापूर्वी आपल्याला काय काय दक्षता घ्यायच्या आहेत, घरामध्ये काय काय विषय करायचे आहेत. आणि जे प्रतिवर्षी घट बसवतात, परंपरेनुसार वागतात, त्यांना काही सांगायची गरज नाही आहे. पण जे नवीन करत आहेत, करणार आहेत, ज्यांचा नवीन संसार सुरू झालेला आहे, त्यांच्यासाठी ही आजची माहिती आहे. थोडक्यात विषय असा आहे की आणि घट बसवत असणारे सुद्धा काही आळस बाळगून किंवा आपल्या नाही का दगदगीच्या धावपळीच्या या जीवनामध्ये काही गोष्टी परंपरेनुसार घट तर बसवतात, पण काही नियम असे पाळत नाही आहेत. काही नियम आहेत जे आपण देवीची आराधना तर करतो, पण त्याचा सकारात्मक पद्धतीने आपल्या घरात वास होतो का, आपली सेवा फलास जाते का, त्याचा आपल्या परिवारावर, आपल्या घरावर, आपल्या संसारावर, ज्या विषयासाठी आपण करायलेलो आहोत, तर त्याचा आपल्याला काही म्हणजे फायदा होतो का. तर या सगळ्या बाबी लक्षात घेण्यासाठी थोडंसं कुठंतरी चुकतच असतं आणि ते चुकू नये म्हणून ही माहिती दिल्या गेली आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आज. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण जेव्हा घटस्थापना करणार आहोत तत्पूर्वी त्याआधी आपल्याला ज्या घरात किंवा आपल्या संसारात जेवढ्याही वस्तू आहेत त्या सर्व वस्तू वाटलंच तर आपण थोडंसं ऐश्वराम म्हणजे थोडंसं आगावचं जे काही खर्च करत असतो तो बाजूला सारून स्वतःला शक्य असेल तर ठीक आहे, नाही तर असे कामालाही बऱ्यापैकी एखादी वेळी मिळू शकतात. कोणी लेडीज पैसे देऊन हे ते, तर त्यांच्याकडनं का होईना, पण आपल्या घरातला कानाकोपरा कुठल्याही कोपरा असा ठेवायचा नाही की कुठंतरी जाळी जळमट असू शकतील, कुठंतरी नाही का असं काहीच नाही ठेवायचं. घरात मोडकी तोडकी वस्तू नाही ठेवायची. जेव्हा घटस्थापना करायचीच आहे तर आपल्याला त्याची पूर्णपणे, आपण 9 दिवस उपवास करतो, आराधना करतो, तर त्याची आपल्याला फलप्राप्तीही झाली पाहिजे. आपल्या घरामध्ये आपलं घरातलं प्रसन्न वातावरण बघून आपली लक्ष्मी स्थिर असली पाहिजे. दुर्गा मातेचा अवतार लक्ष्मीचा आहे आणि लक्ष्मी आपल्या घरात 9 दिवस वास करत असते आणि 9 दिवस वास करत असल्याने 9 दिवस आपल्याला त्यांना टिकवून ठेवायचं आहे आणि प्रसन्न करायचं आहे. बाकीचे तर सर्वच कसं आहे, नैवेद्य बाकीचे हे सगळे विषय तर कसं आहे, डेली आपण कुणाच्या ना कुणाच्या संपर्कात येतो, ते आपल्याला उद्याचा आज माहिती पण मिळू शकते. पण या काही गोष्टी असतात त्या घट बसण्याच्या अगोदरच करायच्या असतात. त्या म्हणजे की आपण कुठल्याही घरात जे फाटले तुटके कपडे आहेत ते ठेवायचेच नाही आहेत. घरात समजा तुटलेली भांडी आहेत तीही ठेवायची नाही. जेवढं स्वच्छ करता येईल तेवढं स्वच्छ करून जे तुटले मुटलेले आहे ते आपण रिटर्न दुकानात विकू शकतात. ते भंगारमध्ये घालून आपण नवीन त्यावरती एखादं 2 घालून 1 जरी आलं तरी हरकत नाही आहे, पण छोटं जरी आलं तरी हरकत नाही. पण मोडक्या तोडक्या वस्तू ठेवायच्या नाही आहेत. आजकाल फर्निचर, प्रत्येकाच्या घरामध्ये फर्निचर असू ते अगदी देव्हाऱ्यापासून लाकडाचं बनवलं जात आहे. आणि लाकडाला काही लाकडं अशी असतात की शेवटी लाकूड असतं आणि त्या लाकडाला विषय काय होतो की कीड लागते, कुठं तर प्लाऊडचा कुठंतरी पट्टी तुटलेली असते. तर अशा प्रकारचं त्याला एकतर दुरुस्त करून थोडंसं नाही का, थोडंसं शार्प करून, पद्धतशीर करून नवीन करण्याचा प्रयत्न करावा. किंवा दुरुस्त नाही होत असेल तर त्याला आपण ते घालवून दुसरं घेतलं तरी चालतं, अशा पद्धतीचं. कारण जी घरात वस्तू असेल ती एकदम कशी अशी व्यवस्थित दिसली पाहिजे, तुटकी मुटकी असायला नको. शिवाय आपल्या घरात ज्या आपण घट बसवण्याच्या टायमिंगमध्ये ज्या आपण देवीची मूर्ती घेणार आहोत, त्या मूर्तीला कुठं वाकडं पण आलेलं नसू नये, कुठं नाही का असा स्क्रॅच झालेला असू नये. समजा जर फोटो असेल तर फोटोही कुठं फाटला तुटलेला असू नये. फ्रेम असेल, फ्रेमला पण कुठं काही तडा नाही का, असा काचेला तडा गेलेला असू नये. असं कुठलीही वस्तू ठेवायची नाहीये घरामध्ये. पूजेच्या संदर्भात तर असं कधीही होऊ द्यायचं नाहीये. अक्षरशः दिवा सुद्धा अगदी असं मातीचा असू दे,
नाही मातीचा मिळाला तरी झालंच तरी तुम्हाला पितळ तांब्याचा डेलीचा जरी असेल तरी पण तुमचं फक्त असं ते अगदी प्रसन्न रोजच्या रोज साफसफाई करायची आहे. पद्धतशीरपणे एक नवीन रोजच्या रोज नवीन फूल, नवीन माळ, नवीन सर्वच्या सर्व करायचं आहे. आपण नुसतंच करायला म्हणून आपली आहे परंपरा म्हणून करायचं म्हणून करून बाजूला नाही व्हायचं. तर तुमची त्यात श्रद्धा सुद्धा ओतली पाहिजे. तुमचं सर्वस्व आपलं स्वतःला सर्वस्व त्या दिवसापुरतं त्या पूजेच्या टायमिंग पुरतं तरी अगदी मनोभावाने केलं पाहिजे. कष्ट लागू दे थोडे, त्याशिवाय फळ भेटत नाहीये. कष्टाला फक्त कसं आहे, अध्यात्माची साथ असेल तर आपल्याला काही कमी पडणार नाहीये. मित्र आणि मैत्रिणींनो, 100% तुम्ही या काही गोष्टींची जर आता नाही का थोडक्यात की निघणारे सर्व फाटलेले कपडे टाकून देणे किंवा त्या कपड्याचं समजा आता ब्लँकेट वगैरे शिवायला दिलं जातं गावाकडे, त्याचं शिवून देतात नाही का, अशा ठिकाणी वाटलंच तर उपयोगाला आणू शकता. पण तेच घरात टाकायचं नाहीये. चप्पल स्टँडच्या किंवा इतरत्र कुठं तर तुटली चप्पल म्हणून असंच फेकलेली आहे. तर ह्या पण अशा काही वस्तू आहेत जे नकारात्मकता पसरवतात आणि तुमच्या घरात तुमचा हा पसारा आणि तुमचा हा विषय सगळा पाहूनच लक्ष्मीचं वास्तव्य होत नाहीये, लक्ष्मी फिरकत नाहीये. अशा काही गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या तुम्ही थोडंसं डोक्यावर घेऊन या. थोडं कष्ट लागू दे या 4 दिवसामध्ये, पण शक्य असेल तर तुम्हाला जर तुम्ही हा घट बसवतच असाल, हा घट बसवत असाल, तुम्ही दिवा लावणार असाल, तुम्हाला देवीचं हे महाराष्ट्रीयन प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रातला आपल्या कुलदैवतेची आराधना करतो. कोणी नाही का, कोणी एवढं स्वतःला ओतून देतं की आणि प्रत्येकजण काहीतरी साध्य व्हावं, काहीतरी त्याचं फळ भेटावं. प्रत्येकाचा एक हेतू असतो. मग जेव्हा आपण देवाला एवढं तेवढं नाही, फार मोठ्या गोष्टी मागतो आपण, जे आपल्याकडनं नाही का शक्यच नाहीये, ज्याचा आपण स्वप्न पाहत नाही आहोत, पण आपण तशा सुद्धा गोष्टी आपण देवाला मागतच असतो. आणि अशा गोष्टी जर मागायला आपण मागं पुढं नाही बघत तर मग आपल्याला थोडंसं कष्ट पण लागतंय. तर त्याला नाही का आपण मागं सारू नये. आपल्याला फक्त भक्ती करायची आहे आणि त्या भक्तीला अशी नाही का एक पॉझिटिव्हचं नाही का एक आवरण द्यायचं आहे, जेणेकरून 9 दिवस आपली लक्ष्मी आपल्याला, आपली दुर्गा माता आपल्या घरातनं नाही का ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्या दृष्टी ठेवून असू देत. आणि याचं फळ आपल्याला फक्त 9 दिवसात जे आपण सेवा केलेली आहे ते आपल्या पूर्ण कुटुंबावर तिचं लक्ष असू दे. तर यासाठी वर्षातनं एवढे 9 दिवस, भले तुम्ही कुठला मंगळवार असेल, शुक्रवार असेल, कुठली पौर्णिमा असेल, या दिवसात जरी तुमच्याकडनं सेवा होत नसेल तरीही जर करत असाल तर कमीत कमी या 9 दिवसामध्ये तरी या सगळ्या गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे. दिवा गळत असेल तर दिव्याला तो दिवा जो आधीच तुम्ही नाही का दिवा तुम्ही प्रज्वलित करण्याच्या आधीच सर्व तुम्ही चेक करून घ्या. कारण एकदा आपण घटासमोर नाही का घटासमोर ज्यावेळी तुम्ही आरती करून मंत्र तर पद्धतीने आपण जेव्हा तो दिवा प्रज्वलित करतो त्यानंतर आपण 9 दिवसानंतरच तो दिवा आपल्याला त्याच्या 9 दिवसानंतरच आपण दसऱ्याची पूजा झाल्याच्या नंतरच तो ऑटोमॅटिकली जेव्हा शांत होईल तेव्हा तो आपण स्वतःहून दिवा विझवायचा पण नाहीये. आणि तर अशा पद्धतीनं ह्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत जे की तुम्हाला जे सर्व घर साफसफाई करायचं आहे, अंतरण पांघरण घरातले सगळं एक वस्तू करायची आहे. आणि करतातच, ज्यांच्याकडे माळ परडी आहे ते तर करतात. पाणी असू दे नसू दे, हवं तर गाडी घोडे करून, ज्यांच्याकडे नाहीये ते सुद्धा नदी नाले कुठंही शोध काढून पाण्याचा तिकडं हे सगळं सामान घेऊन जात असतात. आणि दसऱ्याचा प्रकार हा सुद्धा सगळं साफसफाई करून घरातलं काढतच असतात. शिवाय या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा जे हाताला
असं लागेल की हां हे पडलेलं आहे, ह्याचा उपयोग नाही आहे, उपयोगात येणार नाही आहे, तर अशा वस्तू घरात अजिबात परत आणू नका. हवं तर त्या नदीत विसर्जित करा किंवा एखाद्या गोरगरिबाला जर कुठल्या वापरात येऊ शकत असेल तर, की बाबा कोणाला असेलच तशी गरज तर, पण शक्य हे एवढ्या बी अशा टाकून द्यायच्या असतील तर त्या देऊ पण नका तुम्ही, असंही आहेच. पण जर एवढ्या पण, आणि शेवटी दुसरी गोष्ट म्हणजे की फोटो, मूर्ती किंवा फ्रेम कुठलीही वस्तू असू द्या, तुटलेलं स्क्रॅच झालेलं असू नये, प्रसन्न वाटेल, प्रसन्न दिसेल अशा पद्धतीचं सर्व ठेवा. तर हे जरी तुम्ही एवढं जरी नियमाने नित्यनियमाने सर्व पाळून सर्व पद्धतशीरपणे साफसफाई करून जरी घटस्थापना केली आणि सेवेला सुरुवात केली तर मित्र आणि मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला सुख, समृद्धी, ऐश्वर आणि निरोगी आरोग्य मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. 9 दिवसाची सेवा तुम्हाला वर्षभर पुरेल एवढं हे निश्चित सांगते. तर मिळालेली माहिती कशी वाटली कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.